ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कबूतरखान्याचा वाद अजून देखील सुरू आहे। 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाली होती। लालबागवरून आलेला एक नागरिक स्वतःच्या गाडीच्या टपावरती ट्रे ठेवून कबूतरांना खाद्य घालत होता आणि त्या ठिकाणी वाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला। आणि त्यानंतर त्या नागरिकावरती गुन्हा देखील दाखल झाला आणि त्यांची गाडी देखील जप्त करण्यात आली होती। आणि त्यांच्यासोबत वाद घालणारे किंवा त्यांना जाब विचारणारे अनुप भिंगारडे जे तिथले स्थानिक आहेत ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। त्या दिवशी नक्की काय झालं होतं, व्हिडिओ सर्वांनी सोशल मीडियावरती पाहिला। तो जो नागरिक आहे तो लालबागवरून थेट आला होता। गाडीच्या ट्रेवरती त्यांनी धान्य ठेवलं होतं आणि तो वाद त्या ठिकाणी घालत होता। तुम्ही त्याला प्रत्युत्तर देत होतात। नक्की त्या दिवशी काय झालं होतं? त्या दिवशी मी ॲक्च्युली सकाळी नेहमीप्रमाणे जिमला निघालेलो होतो। मी तिकडे राहतो बेसिकली, मग अगदी फार कबूतरखान्यापासून एक 50 मीटरवर मी राहतो। मी जिमला जात होतो, हा माणूस ग्रहस्थ तिकडे आला। गाडीवरती तो ट्रे होता, त्याच्यात भरपूरशे कबूतर होते। त्याच्याबद्दल आम्ही त्याला सांगत होतो की बाबा इकडे घालू नकोस, तू कुठून आलायस? तर तो ऐकायला तयार नाही। तो पहिलं त्याला कबूतरखाना सर्कलवरनं आम्ही पळवला। तो सर्कलला तरी पण हळूहळू राऊंड मारत गेला आणि पुढे गोल मंदिरच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला। तो इकडे काय प्रॉब्लेम नाही आहे। अरे बोललो, तुमच्यासारखी माणसं बाहेरून येऊन इकडे लोकल आम्हाला स्थानिकांना खूप त्रास होतो याचा। कबूतर म्हणजे ज्या कबूतर ॲज इंडिव्हिज्युअल कदाचित त्रास नसेल, पण कबूतर जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये येतात, जेव्हा 5-7 हजार 10 हजार जेव्हा कबूतर असतात, तेव्हा त्यांची जी ते खातात, खाल्ल्यानंतर प्राणी येतो तिकडे जागेवरच विष्ठा करतो आणि त्या विष्ठेचा आम्हाला सगळ्यांना त्रास असतो। म्हणजे तुम्हाला आता कसं सांगायचं, म्हणजे ते आरोग्याच्या दृष्टीने ते सुकते, त्याच्यानंतर ती अंगावर लोकांच्या छपरावर कौलावर दुकानांच्या पडते, वाऱ्याने ती लोकांच्या अंगावर पडते। हे म्हणजे हे ह्या लोकांना दिसत नाही। हे येतात दाणे घालणार आणि हे परत निघून जाणार, पण राहणाऱ्या स्थानिक माणसाला हा कायमचा त्रास आहे। त्यामुळे आम्ही अपोज करतो त्याला। त्यांचं म्हणणं होतं की तो म्हणत होता की मी कबूतरांना खाद्य टाकायला आलो, कबूतरखाने न्यायालयाच्या आदेशाने बंद आहेत, पण मी माझ्या गाडीच्या ट्रेवरती ट्रे ठेवून खाद्य टाकतो। अरे खाद्य टाकायला हे केलंय, मग कबूतर खाण्याविरुद्ध न्यायालयाला काय प्रॉब्लेम नाही आहे। त्या कबुतरांना खाद्य टाकण्याचा प्रॉब्लेम आहे आणि ते त्याची हे करतात, मग त्यांची खाल्ल्यानंतरची जी पुढची प्रक्रिया आहे त्यांची घाण काढण्याची, तो प्रॉब्लेम आहे। हे ह्यांना कसं कळत नाही आहे? कबूतर खाणं हा त्या जागेचा प्रॉब्लेम नाहीच आहे कोणाला। कबूतर खाणं हा तिकडचा लँडमार्क आहे, पण ते जो पुढचा प्रकार आहे त्यांना खाद्य घालायचा हा प्रॉब्लेम आहे। आणि ह्याच्यात आमचे लोकल जैन बांधव माझे मित्र नाही आहेत ह्याच्यात हे येणारे, हे कुठून तरी बाहेरून येणारे सगळे। आता हा माणूस आलेला लालबागवरनं, कोणतरी येतं बोरिवलीवरनं येतं, कोणतरी चर्चगेटवरनं येतं। म्हणजे हा काय प्रकार आहे? काय आमची जागा म्हणजे काय तुमचं डम्पिंग डाऊन आहे की काय कचऱ्याचं? आता ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात आलेली आहे त्यावरती तुमची काय म्हणणं आहे? कारण की अगोदर कारवाई केली होती तेव्हा त्यांनी ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा काल मुंबई महानगरपालिकेकडून ताडपत्री लावण्यात आलेली आहे, तिथे खाद्य टाकायला आता परवानगी नाही। थँक्यू, ह्याच्या पलीकडे काही शब्द नाही माझ्याकडे। आणि खरोखर तुम्ही आमचा एक फार मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलात आणि आम्हाला असंच कोऑपरेशन करा। हेल्थचं तुम्ही प्लीज हेल्थकडे लक्ष द्या सिटीजन्सच्या, कारण हा मोजके 100-150 लोक ही बाहेरून येणारी आहेत, पण तिकडे राहणारी माणसं हे कमीत कमी 7-8 हजार लोक राहतात, व्यवसायाला तिकडे येतात, तिकडनं व्यवसायासाठी येणारी जाणारी माणसं आहेत। या सगळ्यांना ह्या गोष्टीचा त्रास होतो। त्यामुळे महानगरपालिकेचे खरोखर मनपूर्वक आभार आहे। अशीच ॲक्शन ठेवा आणि खाद्य घालायचं बंद करा। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की ज्या पद्धतीने 2 दिवसापूर्वी वाद झाला होता, यांनी जे आहे ते त्या नागरिकाला विरोध केला होता आणि आता मुंबई महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे आम्ही आभार मानतो, अशी प्रतिक्रिया जी आहे ते तिथले स्थानिक अनुप भिंगारडे यांनी दिलेली आहे। कॅमेरामन योगेश सावंतसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।